नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी एक आंदोलन आहे। पेपर फुटीच्या माध्यमातून दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तरुण पोराचं नुकसान करणारे सरकार, महाराष्ट्र सरकार ते केंद्र सरकार कशी विद्यार्थ्याची मुस्कटदाबी करताय आणि विद्यार्थ्याचं कशा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, हे नुकसान टाळण्यासाठी धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन चालू आहे। नेमकं पोरांचं काय मत आहे, विद्यार्थ्याचं नुकसान कशा पद्धतीने केलं जात आहे, कोण करतंय, कशामुळे या देशातल्या तरुण पोराचं नुकसान होत आहे, हे सर्व आपण विचारणार आहेत। आपल्या सोबत आहेत धरणे आंदोलन करणारे तरुण पिढीतले संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांना विचारूया। सर, सर्वांचं खडतर प्रवास यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं। नेमकं तुम्ही कशामुळे बसलायत, नेमकं काय? आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव उस्मानाबाद मध्ये आम्ही इथं आंदोलन, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही इथं आंदोलन करीत आहोत। आणि हे आंदोलन याची प्रमुख मागण्या ही आहेत की नीट, CTET झालं, नीट झालं, पुन्हा MPSC परीक्षामध्ये पेपर फुटी झालं, ही परीक्षा रद्द करण्यात यावेत, ही अशी आमची मागणी आहे। आणि दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी। आता माझं काय म्हणणं आहे, ही मागणी तर आहे तुमची, पण ज्या पोरावाचं नुकसान झालंय, पूर्ण वर्षानुवर्ष अभ्यास केले, पण त्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि पुन्हा काय लोकांच्या डबल परीक्षा करून विद्यार्थी नर्वस झालेले आहेत, हे जे नुकसान होत आहे ते नुकसानीच्या बाबतीमध्ये काय मत आहे? हे जे नुकसान झालेलं आहे सर, हे विद्यार्थ्यांचं नुकसान म्हणजे पूर्ण देशाचं नुकसान झालंय। कारण विद्यार्थी जे आहेत ते देश घडवणारे विद्यार्थी आहेत, उद्या देशाला समृद्ध भारत करणारे आणि बलाढ्य भारताच्या दिशेने नेणारे हे विद्यार्थी आहेत। त्यांचा एका वर्षाचं नुकसान म्हणजे आपला भारत देश कमीत कमी 4-5 वर्षाच्या पाठीमागे अजून गेलेला आहे। आणि हे जे नुकसान आहे विद्यार्थ्यांचा, हे कधीही भरून न निघणारं नुकसान आहे। आणि हे जे नुकसान विद्यार्थ्यांचं झालेलं आहे, त्यामुळे सरकार आणि ही प्रशासन, ही भारत देशाची जी सरकार आहे ते तेवढंच दोषी आहे आणि त्या दोषीवर कठोर कारवाई करण्याची ही मागणी आज आमची मागणी आहे। तर तुम्ही मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं, एक चांगला मार्गदर्शक म्हणून काम केलं, संभाजी ब्रिगेडला तुमचा पाठिंबा आहे, पुरुषोत्तम खेडेकरांसोबत आपण सर्वांनी काम केलंय। या विद्यार्थ्याचं नुकसान केंद्र सरकार करतंय, राज्य सरकार करतंय आणि बोलतंय की भारताची धुरा आता तरुण पिढीच्या खांद्यावर आहे। खरीच धुरा तरुण पिढीच्या खांद्यावर जर जायची असेल तर त्या विद्यार्थ्याचं, लाखो विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे। काय होईल या भारत देशाचं असंच जर वागलं तर, काय सांगा? असंच जर वागलं तर या भारत देशातील तरुण पिढी आहे, जे बौद्धिक बँक आहे, पूर्ण नष्ट होऊन जाईल। आज या भारतातले बहुतेक बुद्धिवान मुलं अमेरिका, इंग्लंडमध्ये का जातात हो? त्याचं कारण आहे की या ठिकाणी त्यांच्या बुद्धीला चालना नाही, त्यांच्या बुद्धीला चान्स नाही आहे। आणि थोडे बहुत जे काही पाठीमागे राहतात ते इथं काय स्पर्धा परीक्षा देऊन किंवा त्यांचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करत असतात। त्या स्पर्धा परीक्षामध्येही तुम्ही जर असा काळा बाजार केला, भ्रष्टाचार केला आणि निर्बुद्ध पोरांना पुढे आणण्यासाठी, बुद्धिवान जे खरे हुशार मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे जर पेपर लीक करायला लागले आणि काय उद्योगपतींच्या आणि वरिष्ठ राजकारण्यांच्या पोरांना पुढे आणण्यासाठी हे सगळे षडयंत्र तुम्ही करायला लागले, तर ह्या देशातला तरुण वर्ग संपून जाईल। तर महत्वाचा मुद्दा की केंद्र सरकार म्हटलं होतं अभिवचन देताना, उपोषण सोडताना, की तरुण पिढीवर जे गुन्हे नोंद झालेले आहेत, हे गुन्हे आम्ही एकही विद्यार्थ्यावर गुन्हे ठेवणार नाही, ते गुन्हे माघार घेतले जाईल असं शब्द दिला। पण उलटी चाल केली, बोलले तोंडावर आणि मागच्या बाजूनं त्याच पोरावाला धरपकड चालू आहे, गुन्हे अजून माघार घेतले नाहीत। असंच जर सरकार दुपट्टीपणाची वागणूक करीत असेल तर तुम्हाला काय म्हणावं? केंद्रामधलं जे सरकार आहे मागच्या 10-12 वर्षापासून त्यांनी खरं कधी बोललेलं आहे? हा नेहमीच या सरकारचा असा दुटप्पेपणा वागणं आलेलं आहे आणि नेहमी खोटं बोलून ते रेटून नेणारं सरकार आहे। त्याने जंतर मंतरवर जे 3 आश्वासनं दिली होती, मंत्र्याचा राजीनामा, गुन्हे मागे घेऊ,
आणि आणखी एक काहीतरी आश्वासन महत्वाचं होतं. तर गुन्हे मंत्र्याचा राजीनामा दिला तिथपर्यंत ठीक आहे, पण गुन्हे मागे घेण्याचं जे आश्वासन होतं ते टोटल त्यांनी नाकारलेलं आहे. मैताला 1 कोटी रुपये हा, मैताला 1 कोटी देण्याचा एक विषय होता, ते त्यांनी पूर्ण करतो असं म्हणले. तेही अजून काही त्यांनी केलेलं नाही, पैसे मिळालेले नाहीत जे काही आत्महत्या केले विद्यार्थी. आता यांनी काय केले बघा, यांच्याच कुण्यातरी व्यक्तीला कोर्टामध्ये जायला लावले, सुप्रीम कोर्टामध्ये, आणि सुप्रीम कोर्टाकडनं आदेश करून घेतलेला आहे की ज्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल नाहीत अशा युवकांचे फक्त गुन्हे वापस घ्या आणि इतरांवरती गुन्हे ठेवा. याचा अर्थ काय? गंभीर गुन्ह्याचा अर्थ काय होतो? कोण दाखल करतं? दाखल करणारी ही काही विशिष्ट लोकच आहेत, ह्या तरुणांना जाळ्यात ओढणारी किंवा त्यांच्यावरती कारवाया करणारे. म्हणजे हे केंद्र सरकार तरुण पिढीचं कायमस्वरूपी नुकसान करते, बर्बाद करते असं वाटतं का तुम्हाला? निश्चितच हा. तरुण पिढी हे पुढे आली नाही पाहिजे. बहुजनांची तरुण पिढी नष्ट झाली पाहिजे. यांना विशिष्ट वर्गातली तरुण पिढी पुढे आणायची आहे आणि त्यांच्या हातात देशाचं शासन, देशाचं प्रशासन द्यायचं आहे. म्हणून हे सगळं षडयंत्र चालू आहे. तर तरुण पिढीला जर असा धोका देत असेल सरकार, तुमची भूमिका संभाजी ब्रिगेडची कशी राहणार आहे? तरुण पोराची आज तुम्ही 10-20 जण बसलात, पुढचं आंदोलन कसं राहणार आहे? आज आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे आमचे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी बसलेले आहेत. यापुढे जर असेच प्रकार घडत राहिले तर आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू, रस्ता रोको करू, किंवा पुढे आम्ही विधानसभा असेल किंवा संसद असेल त्यापर्यंत सुद्धा आम्ही मार्च करायला मागे हटणार नाही. सर, तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे की सरकारने आजच्या या धरणे आंदोलनाकडे लक्ष देऊन त्याच्या मागण्या पूर्ण केल्या तर ठीक आहे, नाहीतर पूर्ण आम्ही गावोगावी सगळे विद्यार्थी चळवळ उभी करू आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सरकारला सळू की पळू करू. जनजागृती करणार आहे? जनजागृती करणार म्हणजे 100% करणार. कारण जे भविष्यात जे नुकसान होणार आहे विद्यार्थ्यांचं, ते जर आज आपण जर उभा नाही राहिलं तर ते अनेक पुढे होत राहील आणि कितीतरी घरं उद्ध्वस्त होतील. त्याच्यामुळं जनजागृती महत्वाची आहे. आणि सरकार इतकं ना करते की आपण महाराष्ट्रात सुद्धा जर बघितलं तर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य जर आपण ऐकलं तर किती हुशार लोक या सरकारमध्ये आहेत हे आपल्याला दिसून येईल. त्याच्यामुळं लबाड बोलते सरकार, धोका देत आहे. लबाड तर आहेच हो सर, पण त्यांना अक्कल नावाची काय गोष्ट नाही, त्यांचा अभ्यास नाहीये. दगडाहून जर ते आधार कार्ड जर जुळवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे किती त्यांची मानसिकता. हे मंत्री आहेत, तर ह्या अशा मंत्र्यालाच आपल्याला बदलावं लागेल. त्याच्यासाठी तरुणांना जनजागृती करायसाठी आम्ही काम नक्की करू आणि हे सरकार बदलून एक चांगलं सरकार जे व्यवस्थित प्रशासन निर्माण करेल त्याला आम्ही निवडून देऊ. त्याच्यासाठी हे आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, जर आज मागणी पूर्ण नाही करत सरकार, जर हे व्यवस्था व्यवस्थित करत नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करून तीव्र आंदोलन उभा करू. मला एक प्रश्न तुमच्याकडे यायचं म्हणून सांगितलं होतं. हे केंद्रामध्ये अभिजित दिपके यांच्या वडिलाची चौकशी चालू केली. याचं कारण जे आहे ते कारण अभिजित दिपकेनं माघार घ्यावी, आई वडिलाची कमजोरी व्हावी आणि अभिजित दिपके या तरुण पिढीच्या पाठीमागून माघार घेऊन गपचीप बसावा असं वाटतंय का तुम्हाला? नेमकं कशा पद्धतीचं आहे? केंद्रातल्या सरकारला असा समज असेल कदाचित की आतापर्यंत आम्ही विरोधी पक्षातले अनेक लोक ईडीची भीती दाखवून, सीबीआयची भीती दाखवून, त्यांच्यावरती धाडी टाकून आमच्या पक्षामध्ये वळवून घेतले. पण हा तरुण वर्ग आहे, पत्रकार, हा तुम्हाला दबणार नाही आहे आणि हा माघार घेणारा वर्ग नाही आहे. अभिजित दिपके हा युवक अमेरिकेमध्ये येऊन स्वतःचं करिअर सोडून देऊन तो या ठिकाणी कशासाठी आलाय? तो उगीच आलेला नाही आहे. त्याला या देशामध्ये मोठा बदल घडवायचा आहे म्हणून आलेला आहे. हा जेनजी आहे, शेजारच्या नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जे घडलेलं आहे, कदाचित त्याच वाटेवरती जर आपला जेनजी जायचा नको आहे असं जर केंद्र सरकारला वाटत असेल तर त्यांनी अभिजित दिपकेवरती किंवा त्याच्या कुटुंबावरती कारवाई करू नये. त्यांना उगीच विनाकारण छळायचा प्रयत्न करू नये, अन्यथा देशभरातील युवक पुन्हा रस्त्यावर उतरतील. करोडो रुपयाचे भ्रष्टाचार केलेले भाजपातलेच लोक आहेत, त्यांची चौकशी होत नाही. पण अभिजित दिपके यांचे वडील पगारदार, एक 60,000 रुपये पगाराचा माणूस आपल्या मुलाला अमेरिकेला का पाठवतो, कुठले पैसे आलेत याची चौकशी होते. पण भ्रष्टाचार केलेल्या भाजपातल्या विविध नेत्याची चौकशी होत नाही. याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? या देशातले जेवढे काही वरिष्ठ नेते आहेत ना, त्या सगळ्यांचे मुलं विदेशात शिक्षण घेत आहेत. जर अभिजित दिपकेला अमेरिकेत कसं पाठवलं याची चौकशी होणार असेल तर या सर्वच नेत्यांची चौकशी झाली पाहिजे अगोदर. कारण अभिजित दिपकेच्या अगोदर ह्या सगळ्यांनी अगोदर पोरांना स्वतःला विदेशात पाठवलेला आहे. आणि तुम्हाला माहित असेल
एक मुद्दा की सध्या लोकसभेचे अध्यक्ष असलेले ओम बिर्ला आणि निवडणूक आयोगाचे अध्यक्ष असलेले काय राजीव कुमार का कोणते तर कुमार यांचे मूल IAS IPS कसे होतात तो? आज वरिष्ठ तुम्ही जर मंत्री आणि हे सगळे संत्री बघितले राज्यातले केंद्रातले तर ह्या सगळ्यांचे मुलं या स्पर्धा परीक्षेमध्ये पास होत आहेत. कसे पास होत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. माझी सरकारला विनंती आहे की हे सगळं जे काय आतापर्यंत IAS IPS वरिष्ठ मंत्र्यांचे आणि संत्र्यांचे उद्योगपती जे झालेले आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हावी. ते खरे इमानदारीनं पास होऊन झालेत का ह्यांना ढकलपट्टी करून कोणी पदा दिलेले आहेत ऍडमिशन दिलेले आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे. बघा हे काय महत्वाचा मुद्दा आहे. या अलीकडे या पावसात परिस्थिती खूप गंभीर आहे. जर का अभिजित दिपके यांच्या वडिलाची चौकशी होत आहे आणि चौकशी केली जात आहे आणि केंद्र सरकारनं जर अभिजित दिपके यांच्या वडिलाची चौकशी केली तर त्यांच्या सोबत जेवढे विद्यार्थी अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवलेले मंत्री आहेत या मंत्र्याचे सुद्धा पैसे आले कुठून याची सुद्धा चौकशी झाली पाहिजेत. अशीच भावना धर्मवीर कदम साहेबांची मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक आहेत यांची मागणी आहे. आणि तरुण पिढीची मागणी अशी आहे की जर या तरुण पिढीची पेपर फुटी त्या तरुण पिढीचं नुकसान आणि देशातल्या तरुण पिढीचं जे होणारं भावी काळातलं नुकसान आहे गुन्हे जर नाही माघारी घेतले त्यांची धरपकड जर कमी नाही झाली तर हे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रापासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हे आंदोलन छेडणार आहे. आज आम्ही आंदोलनाला बसलेले आहेत. भावी काळामध्ये घराघरामध्ये जाऊन आम्ही जनजागृती करून आम्ही गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हे तरुण पिढीचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. अशीच भावना संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्याची आहे. तर बघूया याकडे महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार कशा पद्धतीने पाहते ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये तरुण पिढीने नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.